गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना अडियाल तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तौशखाना व भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांना 14 वर्षांची शिक्षा झाली होती. पण गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांना कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या निधनाच्या अफवा सुरू होत्या. सोशल मीडियावर गुरुवार 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अचानक इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत चर्चा सुरू झाली. काही पोस्टमध्ये दावा करण्यात आला की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की ते नेमके कुठे आहेत. #इम्रान खान हेल्थ अपडेट आणि #वेअर इज इम्रान खान असे हॅशटॅग संपूर्ण दिवस ट्रेंड करत राहिले. आता इम्रान खान यांच्याविषयी पक्षाकडून मोठा खुलासा झाला आहे. तर जाणून घेऊया पूर्ण माहिती. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्ला यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले की इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्या वास्तवाशी संबंधित नाहीत. त्यांनी म्हटले की इम्रान यांची दररोज वैद्यकीय तपासणी होते आणि त्यांच्या सर्व गरजांकडे लक्ष दिले जाते. राणा सनाउल्ला यांनी हेही स्पष्ट केले की इम्रान खान यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि ते अडियाल तुरुंगातच आहेत. इम्रान खान यांचा पक्ष PTIचे वरिष्ठ नेते अली झफर यांनीही सांगितले की सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्या या अफवा आहेत. मात्र त्यांनी हेही मान्य केले की कुटुंब आणि वकिलांना भेट न मिळाल्याने संशय निर्माण होत आहे. अली झफर यांनी सरकारकडे विनंती केली की कुटुंबाला एकदा भेट देण्याची परवानगी दिल्यास संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल आणि गैरसमज दूर होतील. PTIने या मुद्द्यावर सिनेटमध्येही आक्षेप नोंदवला आहे. पक्षाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की गेल्या 3 आठवड्यांपासून कुटुंबाला इम्रान खान यांची भेट घेण्याची परवानगी दिली जात नाही. वकिलांना देखील तुरुंग प्रशासनाने दूर ठेवले आहे. इतका वेळ कोणत्याही प्रकारची भेट न झाल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि अनेक दिवसांपासून अडियाल तुरुंगाबाहेर लोक विरोध करताना दिसत आहेत. इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत आणि तौशखाना व भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांना एकूण 14 वर्षांची शिक्षा झाली आहे. माजी क्रिकेट स्टार ते पंतप्रधान बनलेल्या इम्रान खान यांचा सतत असा दावा आहे की त्यांच्या विरुद्ध केलेली कारवाई ही राजकीय बदल्याच्या भावनेवरून प्रेरित आहे. पुढील अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा